मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे। आम्ही 3 पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते। मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला 2 लाखाहून अधिक मते मिळाली। संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोटं बोला रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले। मोदी हटाव असा नारा विरोधक करत होते, मात्र मतदारांनी या विरोधकांना तडीपार केले। मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे, पराभवाची कारण मीमांसा केली जाईल। गेल्या 2 वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले। या निवडणुकीत जागा कमी असल्या तरी मते वाढली आहे। देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन। अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही। जनतेची दिशाभूल करून मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, तात्पुरती यश आहे। आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत। विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर करण्यात आम्ही कमी पडलो। मुंबईत महायुतीला 2 लाख अधिक मते मिळाली। मूळ मतदार महायुती बरोबर असल्याचे दिसून आले। एक मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव, मोदी हराव मोदी हराव, बाकी दुसरा काय अजेंडा त्यांच्याकडे नव्हता। पण मोदीजींकडे विकासाचा अजेंडा होता। आणि काही लोक म्हणाले आता मोदीजींना तडीपार करा तडीपार करा। तर या देशातल्या जनतेने बोलणाऱ्यांना इंडिया अलायन्स वाल्यांना सत्तेपासून रोखून त्यांनाच तडीपार केलेला आहे। त्यामुळे मोदीजींच्या विकासाला लोकांनी मतदान केलं आणि एनडीएचं मेजॉरिटी झालेली आहे। त्यामुळे मेजॉरिटी झालेली असताना तुम्ही सरकारची स्वप्न पाहणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने पाहण्यासारखं आहे। त्यामुळे त्यांना त्यांचं लकलाभ हो। आम्ही एवढंच सांगतो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष मोदीजींच्या सरकारने एनडीएने काम केलं आणि जे काम केलं त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले। आता मिळालेली पुढची 5 वर्ष अधिक जोमाने अधिक वेगाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार काम करेल। शिवसेनेचे 7 खासदार आहेत। सत्ता स्थापनेत तुमची मोदींकडून काय अपेक्षा असेल? आता अपेक्षा घेऊन मी आलेलो नाही, मागण्यासाठी काय आलो नाही, मी देण्यासाठी आलेलो आहे। त्यांना समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। बाकी विषय जे आहेत ते नंतर होतीलच, परंतु आज मी काही मागण्यासाठी नाही, त्या मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी। उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की इंडिया अलायन्सने सरकार स्थापनेचा दावा करायला हवा, असं काल पत्रकार परिषदेत मैंने कहा है कि मोदी जी को पूरी तरह जितनी मेजॉरिटी के लिए सांसद लगते हैं, संख्या लगती है, उतनी पूरी हो चुकी है, उससे ज्यादा है। और एनडीए की सरकार मोदी जी के नेतृत्व में बनेगी। उनका मैं अभिनंदन करता हूँ और उनको आज मैं समर्थन देने यहाँ पर आया हूँ, शुभकामनाएं देने आया हूँ। और कहावत है गिरे तो भी टांग ऊपर वाली, ऐसी बात है। जिनके पास आंकड़े नहीं है, जिनके पास मेजॉरिटी नहीं है, वो सरकार बनाने की बात करते हैं। ये तो मुंगेरी लाल के हसीन सपने हैं, ऐसा मैं कहता हूँ। और निश्चित रूप से आपको इतना ही कहूँगा, 10 साल मोदी जी को जो मिले, 10 साल में जो उन्होंने इस देश का विकास किया है, देश का विकास देश को बहुत ही ऊंचाई पर ले गए। उनके बाद देश के विकास का एजेंडा था और सामने वाले जो थे विपक्ष वाले इंडिया अलायंस, उनको एक ही था, मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हराओ। ये ऐसे जो पीड़ित लोग थे, वो लोगों को जो कई लोग कहते थे कि मोदी जी को तड़ीपार करो, तो तड़ीपार इस देश की जनता ने उनको किया है। सत्ता से रोककर जो बोलने वाले हैं उनको ही तड़ीपार कर दिया, उनकी जगह उनको दिखा दी है। अवश्य त्यामध्ये संविधान बदलणार अशा प्रकारचा अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करून
या ठिकाणी मतं मिळालेली आहेत. परंतु मतांची टक्केवारी जर पाहिली मुंबईमध्ये तर महायुतीला 2 लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहेत आणि टोटल मतदान जे आहे